हक्क नाहीये। पूर्वी क्रिकेटच्या माध्यमातून कमी स्पर्धा भरल्या जायच्या, पण मैत्रीचे धागे जास्त जोडले जात नव्हते, कारण सोशल मीडिया वेगवेगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये बऱ्याचशा साधनांना आपण पाहतो। क्रिकेटमध्ये पैसा वाढला, क्रिकेटमध्ये थोडीशी स्टाईल आली आणि प्रत्येकाला रोजगार देखील वाढला आणि त्याच अनुषंगातून या सगळ्या साखळीचा जर आपण विचार केला ना, तर खरंच क्रिकेटचे मादक सौंदर्य समाजासमोर पहिल्यापेक्षा अधिकतेने पाहायला मिळत आहे। पण जुन्या जाणत्या लिजेंडची जी रिस्पेक्ट जी आहे ना, ती रिस्पेक्ट येणाऱ्या प्रत्येक तरुण खेळाडूने ठेवायला पाहिजे, कारण तुम्ही आता त्या लिजेंड खेळाडूंची जर रिस्पेक्ट ठेवली तर तुमची उद्या भविष्यात येणारी पिढी रिस्पेक्ट ठरणार, हे मात्र आपण सर्वांनी लक्षात ठेवूया आणि चलूया। मायरा 11 कळंबुसरे विपक्ष 14-16 वॉरियर्स गोवटणे या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल झालाय आणि नाणेफेकीचा कॉल जिंकला तो म्हणजेच 14-16 वॉरियर्स गोवटणे संघानं आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं मायरा 11 कळंबुसरे संघाला। चला फारसा वेळ लावायचा नाही, सामना हा 4 षटकांचा आहे आणि नक्कीच बक्षीस आलंय। संदीप भोसले, महेश विश्वनाथ पाटील यांच्याकडून मायरा 11 कळंबुसरे संघासाठी कुणी षटकार लगाव, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाची धनराशी देण्यात येईल। आता या कडाडणाऱ्या थंडीमध्ये अगदी खेळाडूंना सांगितलं की वातावरण पडलंय, धुकं साचलंय आणि त्यात आम्हाला खेळायचंय आणि त्यात आम्हाला बक्षीस जिंकवायचं आहे। पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरया, या वेळेला चेंडू पहिला डॉट पाहायला मिळत आहे। नक्कीच इथे संदीप भोसले आणि महेश विश्वनाथ पाटील यांच्याकडून फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे। प्रति षटकारास 500 रुपये, म्हणजे षटकारांचा पाऊस केला तर नोटांचा पाऊस आमच्या या ठिकाणी नक्कीच तुमच्यासाठी केला जाणार आहे। दुसरा चेंडू पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट, यावेळेला उंच हवेत क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल पण आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय, वन बाउंस, सीमारेषा बाहेर, हा चौकार। सुचित, पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू चौकार आणि त्याला साथ देताना नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय आशिष, गोलंदाजी मार्कवर परेश पाटील ज्यांना 2 चेंडू फेकलेत। माहोल बनवण्याचं काम केलं जात आहे, गरज आहे, कारण या थंडीमध्ये आता टॉप 4 ची लढत आणि हा पुढचा चेंडू यावेळेस परेशचा अतिशय जबरदस्त अपील केली, मात्र अपील अंगावरती घेतली नाही पंचांनी। अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत तुम्ही कितीही जोरात अपील करा, व्हाइस क्रिएट करा, पण त्यांचं कटाक्ष जे आहे ना ते अगदीच आपल्यापर्यंत पोहोचतंय, अप्रतिम दर्जेदार। एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा, एक चेंडू डॉट तर एक चेंडू चौकार, असं समीकरण आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय। आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्ष आयोजित 190 विधानसभेचा आश्वासक संघर्ष योद्धा आणि हा चेहरा अर्थात आपले प्रीतम दादा आणि प्रीतम दादा चषक 2025 मध्ये डे नाईटच्या फॉर्मॅट मध्ये पाहतोय। अतिशय जबरदस्त यावेळेला संधी आहे पॉइंटला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि हा पहिला गडी मैदानाच्या बाहेर। सुचितला मैदानाच्या बाहेर जावं लागेल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण कॅच स्वरूपात त्या ठिकाणी बाद व्हावं लागलं। अतिशय सुंदर झेल पकडला होता त्या ठिकाणी सुचित याचा। नवीन फलंदाज मैदानावरती अभिजित तिसऱ्या क्रमांकावरती जाईल। गोलंदाज आपण पाहतोय रुपेश पाटील, परेश पाटील ज्यांना आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 2 डॉट, 1 विकेट आणि 1 चौकार। ही P1 ची पहिली ओव्हर आहे आणि या P1 च्या ओव्हरमध्ये फलंदाजांचं टार्गेट असतं की या ओव्हरमध्ये 15 ते 20 धावा एकवटल्यानंतर येणाऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला थोडंसं
आव्हान मजबूत करण्याची संधी मिळते आणि या संधीला कुठेतरी सूचितनं गमावलं, डगआउटला आलाय आणि त्याच्या जागेवरती संधीचा फायदा उचलण्यासाठी आलाय अभिजित, जो परेशचा 5वा चेंडू खेळेल. गुडघ्याचा वापर केला, यावेळेस डाऊन द ग्राउंड होण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. परिपूर्ण डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आपण नेहमी पाहतो एखादा गोलंदाज येतो स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतो, एखादा गोलंदाज येतो व्हेरिएशन दाखवतो. नेमकेच असे गोलंदाज असतात जे यॉर्कर लाईन शोधतात आणि तिथेच भले आमच्याकडून 4 ते 5 वाईट जाओ पण यॉर्कर. वरफुल टॉस, यावेळेला ऑन साइडला चेंडू ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उंचीने उचललाय आणि तिथे एकच धाव मिळेल. पहा एका धावेने धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रेखाटला गेलाय, तो म्हणजेच एका विकेटच्या नुकसानीनंतर 5 धावा. डीजे आजची रात्र उद्यासाठी कुठल्या गावासाठी आनंददायी राहणार आहे, कुठला संघ अप्रतिम खेळ करेल हे पाहण्यासाठी आता तमाम दर्शक दोन्ही गावला सपोर्ट करत आहेत आणि त्या सपोर्टला येणाऱ्या गाववाल्यांमुळेच आपला खेळाडू हा मोठा होत असतो. आणि इथे आपण सातत्याने सांगू, गाव तिथं संस्कृती, जिथे गाव सातत्याने आपण नागपंचमी, पिठोरी अमावस्यापासून दसरा दिवाळीपर्यंत सण साजरे करताना आपण पाहतो आणि त्यातूनच आपली मुलंबळ घडत असतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला बॅटची कुठल्याही प्रकारची कनेक्टिव्हिटी नाहीये. फलंदाज आपण पाहतोय आशिष त्या ठिकाणी डावखुरी हाताचा आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन ज्या वेळेला असतो ना त्यावेळेला गोलंदाजाला थोडंसं दुखणं असतं, कारण त्याची जी स्टाईल आहे ना ती कुठल्याही चेंडूवरती सर करणारी असते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज कॅच गादर करेल आणि हा विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर पाठवेल. आशिष बॅक टू द पवेलियन. इथे पहा मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये बॅटची कनेक्टिव्हिटी कदाचित हे फलंदाज विसरले असावे. मायरा 11 कळंबुसरे संघाने आतापर्यंत टॉप 4 मध्ये येण्यासाठी जो संघर्ष केलाय त्या संघर्षाला कुठेतरी विसर पडला असं म्हणायला काही हरकत नाही. कुठेतरी आता या 2 फलंदाजांना मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर येणाऱ्या फलंदाजांनी हा विश्वास, हा कॉन्फिडन्स मनामध्ये ठेवूनच आपल्या टीमसाठी फटकेबाजी करावी असाच त्याच्या कॉर्डमध्ये एक आवाज असेल. तर दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं पहिल्या षटकात गोलंदाजी झाली त्याच पद्धतीनं या षटकामध्ये गोलंदाजी व्हावी असं त्यांच्या पाठीराख्यांकडून आवाज असेल. बाजू दोघांचीही सर आहे, दोघी 50-50% आतापर्यंत सर आहेत, दोघेही 100% देत आहेत. पण कुठला संघ येणाऱ्या इनिंग मध्ये मजल मारेल ते आपल्याला येणारी वेळ सांगेल आणि त्यांचा प्रामाणिक संघर्ष आपल्याला दाखवून देईल. नवीन फलंदाज मैदानात पंचांकडून गाठ मागताना रोहन, चांगल्या शरीरयष्टीचा, तितका सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न अप्रतिम झालाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला प्रयत्न केला जाईल. पहा असं वाटला चेंडू अगदीच बाहेरच्या दिशेने जातोय की काय, तर त्या ठिकाणी नक्कीच 4 धावा वाचवल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे 2 धावेने धावफलक गेलाय 7च्या घरामध्ये. गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक पाटील. पहिलाही गोलंदाज आपण परेश पाटील पाहिला, यानंतर पाटील बंधू या गोवटणे टीम मध्ये फार तर पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे, अचूक झेल टिपले, आणखी एक विकेट डगआउटला जाईल. डीजे
आपण जर पाहिलं ना तर पहिला गोलंदाज होता परेश पाटील, ज्यानं 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर आला प्रतीक पाटील. म्हणजे दोघेही बंधू आहेत, दोघेही भाऊ आहेत, एकमेकांच्या पावलावर पाऊल टाकून इथे मात्र गोलंदाजी करण्याचा निर्धार करत आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं मायरा 11 कळंबुसरे संघानं अतिशय चांगली दमदार फलंदाजी केली. आता तीच फलंदाजी त्यांना करायची आहे आणि त्यासाठी प्रयत्नही आहे, पण कुठेतरी मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये त्यांना विकेट गमवावी लागत आहे. दोन भावांच्या या गोलंदाजीच्या तालमिलीत अगदी फलंदाजांना गुरफटून ठेवल्यासारखं पाहायला मिळते. नवीन फलंदाज साहिल मात्रे आजच्या या डे नाईट फॉर्मॅट मधील सगळ्यांचा चाहता बनलेला खेळाडू आहे, ज्यानं पहिल्या मॅचला अगदी आपली कलात्मक सुंदर फलंदाजी दाखवली होती. त्यालाच आता या मॅच मधून जास्त धावसंख्या करण्यासाठी पुढे यावं लागेल. नेक्स्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू वुडलँड स्पॉट वरती आदळला आणि जसा चेंडू आदळला ना कुठल्याही प्रकारचा बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहा एकेरी धावा आली काही हरकत नाही, दुहेरी धावा आल्या अतिउत्तम, तिहेरी धावा आल्या अतिशय जबरदस्त, पण ज्या वेळेला डॉट बॉल येतो ना त्यावेळेला कुठेतरी कॉन्फिडन्स थोडासा लो होतो. अतिशय जबरदस्त गतीवरती स्वार झालेत हे गोलंदाज. दोन्ही भावांनी अगदी अचूक निशाणा साधून ही गोलंदाजी केली. पहिला होता परेश पाटील, तदनंतर आला प्रतीक पाटील. पहिल्यानं दिल्या धावा 5 तर दुसऱ्यानं धावा दिल्या 2. एकूण धावसंख्या धावफलकावरती रेखाटली गेली ती म्हणजे 7. डीजे फॉर्मॅट मध्ये पहाडी आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, ओपन मॅचेस, ग्रामीण टुर्नामेंट वगैरे वगैरे अनेक मॅचेस मध्ये पसंदीदा आवाज म्हणून ओळखलं जातं. सगळ्यांना अगदी शब्दांमधून भारदस्त आवाजातून सगळ्यांवरती भुरळ घातली जाते. असे जयेश भोसले सर यांचा आवाज आपण आजच्या या डे नाईटच्या फॉर्मॅट मध्ये ऐकलात, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. कारण तुमच्यासारख्या पहाडी आवाजामुळे आमच्या या खेळाडूंना एक प्रेरणा आणि उत्साह मिळतो. तर नक्कीच तुम्ही या स्पर्धेला आमच्यासाठी समालोचन करण्यासाठी आलात आणि आम्हाला देखील बरेच काही शिकायला मिळतं, त्याबद्दल आपला आभार. आणि सूत्रसंचालक, आयोजक तथा बऱ्याच गोष्टी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला समाजाच्या प्रती पाहायला मिळतात असे अतिश पाटील सर यांचा आभार व्यक्त करूया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि इथे या प्रयत्नाला येईल एक मोठा फटका. बिग 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 हिट. गोलंदाज आहे निशांत आणि या निशांतला पहिल्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलंय, कारण फलंदाजाला माहिती आहे की या आता 2 षटकांमध्ये आम्हाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, त्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. आणि या पर्यायाला आता बाहेर काढताना आपली तोफ अगदी धडाडताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेला मिस टायमिंग झालाय की काय? यस, मिस टायमिंग. झेल पकडलाय. षटकारानंतर जावं लागेल मैदानाच्या बाहेर आणखी एका फलंदाजाला. असताना आतापर्यंत विकेट मैदानाच्या बाहेर जाताना दिसत आहेत. कुठलाही विकेट मैदानावरती थांबण्याचं नाव घेत नाहीये. ज्यांना खरं तर गरज आहे धावसंख्या कनेक्टिव्हिटी चालू ठेवावी, सिंगल डबल टिबल अशा बऱ्याचशा धावा आपल्या बॅट मधून येणं फार गरजेचं आहे. कारण
आपण जर पाहिलं ना तर पहिल्या इनिंगमध्ये जर षटकार येत नसतील, मोठे फटके येत नसतील, तर कदाचित दुसऱ्या इनिंगमध्येही तशी अवस्था असू शकते, पण त्यासाठी तुमच्याकडे तेवढी माफक धावसंख्या असणं गरजेचं आहे आणि ही विचारसरणी जो फलंदाज करतो तोच आपल्या टीमला विजय प्राप्त करून देतो. ज्या विचारसरणीने नक्कीच 14-16 वॉरियर्स गोवटणे संघ गोलंदाजी करतोय, नक्कीच त्यांच्या टीमसाठी फायदेमंद ठरली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, 2 टप्प्यात चेंडू उचललाय, थ्रोही तितका सुंदर आहे. पहा चेंडू हातात आल्यानंतर तो जास्त वेळ हातात राहता कामा नये, हातामधून जेवढा सुटेल ना तेवढ्या फलंदाजाला धावसंख्या कमी घेताना आपण पाहाल आणि इथे तेच चित्र पाहायला मिळालं. ज्या वेळेला चेंडू बॅटच्या रडारमधून कार्पेटला घसपटत जातो किंवा वरती उसळी घेतो त्यावेळेला विकेट किपर किंवा गोलंदाज आवाज करत असतात की वरच्या एंडला फेक किंवा खालच्या एंडला फेक. तो आवाज फिल्डिंग करत असताना क्षेत्ररक्षकानं कानावर घेतला पाहिजे, तरच त्याला आपण एक चतुर खेळाडू म्हणून सातत्याने म्हणत असतो आणि अक्षरशः अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला साहिल होता, कदाचित चेंडू समजला नाहीये, डॉट बॉल साहिल कडून अपेक्षा आहे. आपण पाहतोय आतापर्यंत या षटकातील चेंडू झालेत 4, म्हणजे अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एखाद मोठा फटका सामन्यामध्ये एक वेगळा रंग निर्माण करेल धावसंख्या वाढवण्यासाठी. 14 धावा धावफलकावरती साहिल तयार आहे. या वेळेला बॅटची कडा, पंचांचा बोट आकाशाकडे, समजला नाहीये चेंडू गुडघ्याच्या खाली राहिलाय आणि त्याचा भरणा आधी विकेटच्या स्वरूपात साहिल जाईल मैदानाच्या बाहेर. आयोजित प्रीतम दादा चषक 2025 प्रथमेश म्हात्रे, आकाश टकले, कुणाल घरत, मच्छिंद्र भोईर, सनी ठाकूर, निखिल घरत, चरण म्हात्रे, चेतन घरत, दिनेश बंडा, अंकेश कामोटकर, हितेन भोईर अशा संपर्कातून अनेक टीमा एकवटल्या आणि डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळाल्या. अप्रतिम दर्जेदार क्रिकेटची ही रंगत निर्माण झाली आहे. गोवटणे आणि कळंबुसरे या 2 संघांमध्ये नवीन फलंदाज मैदानावरती जाईल प्रणय तांडेल. आता प्रणयला प्रयत्नच करावे लागतील. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जास्त वेळ हवेत, खेळाडू आहे आणि तिथे चूक होणार नाहीये. आणखी एक जल्लोष, एका मागोमाग एक विकेट जाईल पुन्हा एकदा डगआउटला. मैदानाच्या बाहेर येईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती संथ गतीने पाहायला मिळत आहेत 14 धावा. कळंबुसरे मायरा 11 कळंबुसरे संघ असा संघ आहे की कुठल्याही संघासमोर ताकदीनं खेळण्याची अगदीच प्रेरणा ठेवत असतो. मात्र या वेळेला टॉप 4 मधील हा खेळ त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. टॉप 4 मध्ये जायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. त्याचप्रमाणे 14-16 वॉरियर्स गोवटणे संघ यालाही हेच ध्यानात ठेवायचं आहे की टॉप 4 मध्ये जाण्यासाठी आपला प्रयत्न आतापर्यंत जसा चालू आहे ना तसाच चालू ठेवावा लागेल. कारण कळंबुसरे संघ पहिल्या मॅच मध्ये मागच्या षटकात वर आला होता, आता तोच शेवटचा षटक आहे आणि संधी आहे फलंदाजांना. यावेळेला लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटला घसपडून चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय, उचलणार, तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेला प्रयत्न नाहीये. आपण पाहू शकाल आमचे आयोजक अतिथींचं मान सन्मान ज्या पद्धतीनं करत आहेत ना, खरंच अतिथींनी कौतुकाची छाप त्यांच्या पाठीवरती आयोजन करण्यापूर्वीच दिलेली आहे. म्हणूनच या डे नाईटच्या फॉर्मॅटला प्रीतमदादा चषक म्हणून आपल्या समोर मांडण्यात त्यांना यश मिळत आहे. यापेक्षा आणखी एका आयोजकांना काय पाहिजे असतं.
मोठा फटका येणारा प्रत्येक फलंदाज मोठे फटके घेऊन आलाय, मात्र त्यांच्या बॅटची कनेक्टिव्हिटी थोडीशी कुठेतरी ढासळल्यासारखी वाटते, कारण बॅटची कनेक्टिव्हिटी असणं फार महत्वाचं आहे. तिथे एकेरी दुहेरी धावसंख्या जरी आल्या ना तरी येणाऱ्या इनिंग मध्ये आपल्याला ती क्षमता सिद्ध करायला मिळते. या वेळेला पुन्हा एकदा स्वतःला अगदीच गळून सोडलं या फलंदाजानं. आपण पाहतोय गोलंदाज आहे वैभव, ज्यानं आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि धावा खर्च केल्यात फक्त 1 आणि एकूण धावा धावफलकावरती 15 धावा. 2 मोठे फटके. सामन्याचं चित्र येणाऱ्या इनिंग मध्ये बदलू शकतो. चल पठ्ठ्या पुढे हो असंच म्हणावं लागेल. आणि इथे त्यावेळेला दाखवण्याचा प्रयत्न, डीप फाईन लेगच्या वरून चेंडू जातोय, वन बाउन्स, सीमा रेषा बाहेर, चौकार. एकोणीस धावा, 19 रन्स ऑफ द बोर्ड. आपण पाहतोय ऑन बोर्ड वरती 19 धावा रेखाटल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूंवरती मोठे फटके आले तरी येणाऱ्या इनिंग मध्ये बरंच काही होऊ शकतं. या वेळेला वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक स्वीपर कडे येतोय. थ्रो सुंदर आहे आणि इथे धावचीतच्या स्वरूपात कॉलिंग नाहीये, विकेट द्यावी लागेल. डीजे आतापर्यंत धावा झाल्यात 19 आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू. 20 धावा धावफलकावरती, माफ करा, आणि या षटकातील हा आपण पाहतोय शेवटचा चेंडू आहे. आतापर्यंत 7 विकेट डगआउटला गेलेले आहेत. अतिशय सुंदर आयोजन आहे, नियोजनही तितकं सुंदर आहे आणि प्रयोजनही. 10x20 ची जी आपण LED स्क्रीन पाहतोय ना, त्या स्क्रीन कडे पाहिल्यानंतर प्रत्येक जण प्रेमात पडेल. अतिशय सुंदर, इतकी मोठी स्क्रीन या हंगामामध्ये आपल्याला या आयोजनात पाहायला मिळते. इथे या वेळेला चेंडू पकडण्याचा प्रयत्न होता, पण इथे मिळेल 1 धाव आणि या एका धावेने या इनिंगची समाप्ती. या इनिंगच्या समाप्तीला आपण पाहतोय पहिला षटक धावा आल्या 5, दुसऱ्या षटकात धावा आल्या 2, तिसऱ्या षटकात धावा आल्या 7 आणि चौथं षटक आपण जे पाहिलं त्या षटकात एकूण धावा आल्या 7 आणि ऑल टोटल इक्वल जर आपण पाहिली ना तर या इनिंगच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात आणि 22 धावांचं टार्गेट येणाऱ्या इनिंग मध्ये 14-16 वॉरियर्स गोवटणे टीम समोर मायरा 11 कळंबुसरे संघानं ठेवलेला आहे. आपण पाहू शकाल स्क्रीनवरती 21, 7, 4 अँड फर्स्ट असं आराखडा आहे आणि या आराखड्यातून फर्स्ट इनिंग मध्ये 21 धावा झाल्यात आणि 24 लाईव्ह इव्हेंटचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. यूट्यूब वरती जा, ब्रँडेड चॅनल 24 ला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, कारण आपलाच एक चॅनल, आपलाच एक बंधू उंच नाव कमावणार आहे आणि आपल्या समाजाचा आहे. आगरी, कोळी, कराडी, कुणबी, मराठा जे जे आपल्या मैत्रीच्या धाग्यात जोडले गेलेले आहेत ना, त्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे एका सुंदर व्यक्तिमत्वाचं काम आहे. कारण माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे, तेव्हाच त्या माणसाला माणूस असल्याची शोभा येते. आणि अशा या माणुसकीने भरलेल्या आयोजनातून डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये प्रकाश ज्योतातील शेतकरी कामगार पक्षाच्या आयोजनातून संपन्न होणारी ही स्पर्धा प्रीतम दादा चषक 2025 आपण पाहत आहात. अगदी शेवटची इनिंग आहे आणि शेवटची इनिंग करण्यासाठी आवाज असेल, पण त्या आवाजाचं कौतुक सुरुवातीला करणं फार महत्त्वाचं आहे. आणि या कौतुक करण्यासाठी मी आतिश पाटील सर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते जयेश भोसले सर यांचं स्वागत करायचं आहे. अगदीच जशी उंची तसा आवाज आहे, तसं काम आहे आणि तसंही आपल्या मधुर मुखातून, मधुर शब्दांतून, वेगवेगळ्या
विवरणातून क्रिकेटचं समालोचन सातत्याने आपण पाहता ऐकता असे जयेश भोसले सर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय आयोजकांना अतिथींना की आपण आपल्या शुभ हस्ते जयेश भोसले सर सनी ठाकूर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी आपण मान सन्मान करूया। खूप खूप धन्यवाद जयेश भोसले सर। आपला आवाज अगदी भारदस्त आहे, आपल्याकडून येणाऱ्या नवीन समालोचकांना बरंच काही शिकण्यासारखं आहे। आपली अगदीच यशाची गाथा आणि यशाची शिखरं अशीच सर होत राहो हीच आपण या आयोजकांच्या वतीनं आणि सर्व रसिकांच्या वतीनं प्रार्थना करूया आणि घेऊन चलूया सेकंड इनिंग मध्ये। आमचे पंच त्या ठिकाणी आहेत, पंचांचा आभार जितकं मानावं तितकं कमी। प्रशांत माळी सर, राजेंद्र गरज सर आणि संदीप पाटील सर ही त्रिमूर्ती डे नाईटच्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळते। टार्गेट आहे 22 धावांचं, 22 धावांचं, षटकं आहेत 4। कशा प्रकारे या 22 धावा बनवल्या जातील आणि कशा प्रकारे त्या रोखल्या जातील हे ऐकण्यासाठी धावतं समालोचन कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया। या स्पर्धेचे आयोजक नियोजक प्रयोजक आणि अतिशय जबरदस्त रायगडचे सुप्रसिद्ध नुकताच ज्यांना अनेक पुरस्कार मिळाले असे आतिश पाटील सर आम्हाला या ठिकाणी संधी दिलीत त्याबद्दल आपणा सर्वांचे हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय। थँक्यू। Yes, thank you, सुशांत पाटील सर, जयेश भोसले सर। आपल्या अमोघ वाणीतून आजची रात्र आपण या ठिकाणी तमाम प्रेक्षकांना मनमोहित करून टाकलत आणि ही रजनी खरं तर पूर्णपणे आपण गाजविलीत। शेवटचा सामना आहे प्रेक्षक हो, आणि फार कमी धावसंख्या आपण पाहतोय, पण ज्या वेळेस सामना होतोय तिथे या धावा डिपेंड केल्या जातील का। पहिला बॉल यॉर्कर केलाय, डीप मध्ये चेंडूला पुश केले, सिंगल धाव या ठिकाणी मिळेल। या एका धावेनं धावसंख्या आणि त्याचा श्रीगणेश या ठिकाणी होतोय। सलामीची जोडी जर आपण पाहिली तर साहिल गावण, निशांत वर्तक गोलंदाज आपण पाहतोय। रोहन पाटील याच्या हातामध्ये आहे बॉल, संघर्ष करायला आता मात्र तयार व्हा, कारण आपल्या कोट्यामध्ये पहिल्या डावात फार धावा कमी झाल्या। 4 षटकं 22 धावा, निम्म्याहून अधिक संघ माघारी परतला आणि तिथे मात्र फार कठीण काळ या ठिकाणी पाहायला मिळाला। यावेळेस चांगलं बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, चांगली गतीनं बीट केलंय। अजूनही आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी आपल्याला फार मोठ्या संख्येने आज प्रेक्षक पाहायला मिळाले। 4 स्टँड अजूनही भरलेले, आजूबाजूला तमाम प्रेक्षक वर्ग। पुढचा बॉल यावेळेस स्ट्रेट टू द बॉलर, हवेत आहे, यावेळेस चेंडू जातोय सीमा पार, षटकार। काय फटका निशांतच्या बॅट मधून। आजचा दिवस निशांत गाजवलाय, फलंदाजी असेल गोलंदाजी असेल। ओ हो, कॉपी बुक स्टाईल बॅकफुट पंच आलाय, यावेळेस गोळीच्या वेगाने निसटलाय चेंडू, जातोय सीमा पार, आणखी एक स्ट्रोक, 4 धावा। निशांत वर्तकची बॅटिंग, तंत्रशुद्ध खेळाडू, तंत्रशुद्ध फलंदाजी, मेरिट नुसार अगदी फटक्यांची अंमलबजावणी,
ज्या दिशेनं चेंडू येत आहेत ना त्या दिशेनं त्याची बॅटिंग पाहायला मिळते. कळंबुसरी संघ आलाय अडचणीमध्ये, कारण पहिल्या डावात माली सर फार कमी धावसंख्या झाल्या. यावेळेस लोअर फुल टॉस, इथे मात्र परिणामी डॉट बॉल आपण पाहिला. इथे मात्र अंततः पंचांनी इशारा केला व्हाईट बॉल. सुरुवातीला असं वाटलं पंचांना की शरीराला स्पर्श करून हा चेंडू गेला असावा, पण तदनंतर पाहिलं फलंदाजानं सांगितलं की कुठेही स्पर्श झालेला नाहीये. डॉट बॉल, डॉट बॉलची संख्या वाढवावी लागेल कळंबुसरी संघाला. यावेळेस ओहो, काय फटकाय, काय फटकाय, नजाकत, क्लासिकल फटका पाहायला मिळालाय. 4 धावा. या चेंडूला फक्त एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पुश केलाय, टायमिंग केलाय. ताकद नव्हती मित्रांनो, प्रॉपर टायमिंग निशांत वर्तकच्या बॅटिंग मधून आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल यावेळेस लॉंगऑफच्या डोक्याच्या वरून जातोय. आधी खेळाडूच्या डोक्यावर दिली आहे दस्तक, मग गेलाय चेंडू सीमा पार. 6 धावा. ते आपण टॉप 4 मध्ये जात आहे. सगळ्या फिनिश झाल्या. इथे गोवटणे संघाचं अभिनंदन आपण करूया. चलूया प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये अतिथींचा या ठिकाणी सन्मान करू. आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपल्या कामोडे गावाचे सुप्रसिद्ध निवेदक, मिमिक्री आर्टिस्ट, समालोचक सुशांत पाटील सरांचं या ठिकाणी शुभागमन होतं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आपण सन्मान समर्पित करू. सुशांत पाटील सरांना आपण विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. कॅमेरा आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स एरियाच्या दिशेने वळवूया. इथे आपण कॉम्बॉक्स मध्ये मगासपासून ज्यांना सेवा दिली, सन्माननीय सुशांत पाटील सर, मराठीचे समालोचक, उत्तम मराठीचे निवेदक, उत्तम आर्टिस्ट, मिमिक्री आर्टिस्ट आणि नाट्य कलाकार, विविध अनुषंगाने त्यांच्या भूमिका आपण या क्षेत्रामध्ये पाहतो. आज प्रीतम दादा चषकामध्ये लागलेली आजची उपस्थिती आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यानंतर उरण अंपायर असोसिएशनचे सन्माननीय प्रेसिडेंट प्रशांत माळी सर यांचं या ठिकाणी आज या स्पर्धेमध्ये आपण दिवस पाहिला. त्यांच्या उपस्थितीचा या ठिकाणी केला जाईल सन्मान. मी विनंती करेन प्रितेश पाटील,
हा, उद्या गोवटणे संघाला आपण विनंती करू की आपण